कोल्हापुरात अंमली पदार्थ विरोधात धडक कारवाई सुरू आहे. राजारामपुरी पोलिसांनी सलग चौथ्या दिवशी गांजा विक्री करणाऱ्या राजारामपुरी परिसरातील आकाश सुनील रेणके याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1.25 किलो वजनाचा गांजा आणि एक मोबाईल संच असा 35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अंमली पदार्थाचा साठा, तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितलं. राजारामपुरी पोलीस ठाणे परिसरामध्ये युवकांमध्ये गांजा पिण्याचं प्रमाण वाढल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला देखील प्राप्त झाल्या होत्या आणि माननीय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सर यांच्याकडे देखील प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगानं SP सरांनी कडक मोहीम राबवण्याचे आदेश दिलेले होते. सलग 6 दिवस कारवाईमध्ये आम्ही एकूण 8 ते 9 आरोपींना गांजा विकताना तसेच सेवन करताना पकडलेलं आहे. त्यांच्याकडून जवळपास 8 ते 9 किलो गांजा अद्यापपर्यंत आपण हस्तगत केलेला आहे. 4 दुचाकी आपण त्यांच्याकडून जप्त केलेल्या आहेत. ही मोहीम यापुढे देखील अशीच चालू राहणार आहे. नागरिकांना पण मी आवाहन करतो की कुणाला जर काही याबाबत माहिती असेल, गांजा कोण सेवन करत असेल, विक्री करत असेल किंवा तसं नार्कोटिक्स ड्रग्ज कुठलेही सेवन अगर विक्री करत असल्याची जर तुम्हाला माहिती मिळाली तर त्वरित पोलीस स्टेशनला संपर्क साधा. आपलं नाव, मोबाईल नंबर गुप्त ठेवलं जाईल. गेल्या 4 दिवसात राजारामपुरी पोलिसांनी 6 ठिकाणी कारवाई करत गांजा विक्री तसंच सेवन करणाऱ्या 8 जणांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून 8 किलो गांजा आणि 4 वाहनंही जप्त करण्यात आली आहेत.